guys, welcome or welcome back to my new vlog. मम्मीने आज मस्त कढी भात बनवलाय कारण येशूला आता कढी खूप आवडायला लागली आणि मी चालली आहे माझा आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन माझ्या नावावर गाडी घ्यायला. अजून पहिली बात मला हा पण कमेंट येत आहेत की तू गाडीची पूजा नाही केली किंवा काय ते सर्व. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी गाडी घेणार आहे 27 ला, म्हणजे त्या दिवशी चांगला दिवस आहे. तर आजी बोली आपण त्या दिवशी सर्व करूया. तर आता जिथून आपण घेणार आहे ना त्यांच्याकडेच राहू दे, पैसे वगैरे सर्व एकदम कर दिया है दोस्त. तर आजी बोली आपण 27 ला घेऊन येऊया त्यांच्याकडनं. उसके पैसों से एकदम गाडी बिडी भारी वाटतं. लपून लपून जाते कारण तिने आंघोळ नाही केली आहे आणि मम्मी जस्ट आंघोळ करते. खळून आई आहे मस्त. मम्मी पण खुश आणि मम्मीकडनं आहे का मम्मी एवढ्या दिवसापासून काय इमॅजिन करत होती. ते काय इमॅजिन करत होती मम्मी, सांग मम्मी. की मी गाडी चालवते, गाडीतून म्हणजे अशी बाहेर उतरते अशी आणि सगळी पब्लिक आणि मी स्टेजवरती आणि सगळ्यांना असं करते अशी. असं मम्मी खूप दिवसापासून मम्मीच्या समोर येते गाडी. मम्मी गाडीत बसली आहे, उतरते अशी अशी कारचा दरवाजा खुलतो आणि मी अशी स्टेप टाकते एक साडी घालून मस्त पैकी आणि आणि हे सर्व मला माहित नाही. हे सर्व मला नाही माहिती. आणि त्या दिवशी मी ना ड्रीम कम्स ट्रू. ऑलवेज ड्रीम बघा, चादर पेक्षा पाय पसरा. मला थँक्यू बोल भाई. हां, ऑल क्रेडिट गोज टू आदिती. आणि मी काय बोलत होती अजून मम्मीमुळे विसरले मी. काय माहित काय बोलत होते, विसरले यार. आणि आता मी मोठ्या ट्रेनिंग स्कूलमध्ये जाणार आहे गाईज. आणि पप्पा गेले 10 दिवसासाठी कर्नाटकला. सो मला असं वाटतंय 27 ला पप्पा नसणार आहे पण मम्मी असणार आहे. आणि थोड्या दिवसातच एक मस्त प्लॅन पण होणार आहे, तर ते पण तुम्हाला समजेल. गिव्ह मी दॅट ऑइल ना. व्लॉग चालू नसताना ते खूप मस्त बोलली असती पण ठीक आहे. हे मी 100 रुपयाला हा टॉप घेतलाय. ओनली 100 रुपीज. कुठून? बँड्रा हिल रोड वरून. म्हणजे काय माहिती आहे, हा मला स्टेबल होते. बसू द्या मला, मम्मी तुम्हाला सर्व सांगते काय. बँड्रा हिल रोड म्हणजे असं एक मार्केट आहे ना, ते पूर्ण त्याच्यावर असंच राऊंड मारत मारत फिरत जावा. तुम्हाला कोणतरी कपड्यांचा बंच घेऊन बसलेला माणूस दिसेल. त्याच्याकडे 100 100 असं तो बोलत बोलत विकत असतो. कदाचित जर तुमचं नशीब चांगलं असेल तर त्याच्यामधनं तुम्हाला चांगले टॉप पण भेटू शकतात. जसं की मला हा भेटला, मी लगेच उचलला. हा थोडासा टाईट होतोय पण ठीक आहे. 100 रुपीजला वाईट नाही. आणि अजून एक व्हाईट कलरचाच फुल स्लीव्सचा प्लेन टॉप घेतला, तो पण चांगला वाटतोय. म्हणजे 100 रुपीजला घरी घालण्यासाठी कायच पाहिजे अजून. आणि माझा पूर्ण मेकअपचा पाऊच राहिला आहे आजीकडे, तरी पण मी केलं मॅनेज मम्मीच्या मेकअपच्या बॉक्समधनं. मेन माझे आयब्रोज. मला जेल लायनरशिवाय कोणते दुसरे आयब्रोज तर नाही जमत, पण हे मला खूप आवडलं. जे पण हे आहे खूप मस्त आहे. पण आता मला माहीत नाही किती टाईमपर्यंत असंच राहीन, निघेन नाही निघेन, पण ह्याच्याने शेप मस्त वाटतो आहे. आणि आता मी जाणार आहे आजीकडे माझं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन, कारण मला माझ्या नावावर गाडी करायची. आणि माझे पप्पा, एकदा मी मोटर ट्रेनिंग स्कूलमधनं कार शिकली त्याच्यानंतर पप्पा हात साफ करून घेतील, मग उंडगायला मी मोकळी. आणि आम्हाला गावाला पण जायचं आहे. मग तुळजापूरला जायचं आहे, काळूबाईला जायचं आहे, जेजुरीला जायचं आहे, सासवड पुण्याला जायचं आहे, मेन म्हणजे आमच्या गावाला. आणि मला पण थोडीशी तोपर्यंत गाडी शिकायची की ॲटलिस्ट मी त्या रोडवरती थोडीशी गाडी चालवेन माझ्या मम्मी पप्पांसमोर. माझी चड्डी बाय गाईज बाय. हे अलग आहे माझ्या घरी, पागल आहेत सर्व मेंटल. जेवते आणि मम्मी आईकडे जाणार आहे.
हे घेतलं ब्लॉग मध्ये माझ्या. येस. आता दाखव जे रिअल आहे ते. बघा गाईज, मी हे नकली एडिडासचे शूज घेतलेत, पण ते चांगले पण आहेत. बेस्ट आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. हा, खूप मस्त आहे. फुल एकदम मला असं वाटलं मी चप्पलच्याच दुकानात कामाला आहे. कसं वाटतंय? चांगले वाटतात ते. वाटतंय ना? मग मी इशूला नीट बघू नाही ना. काढत हा. बोल. थांब, दाखव इथे, दाखव कसं काढते. I also want like this, but I want in white. काय I want in white color. माय गॉड. I can't wear this color, ना. अगं काय घेते ती, बोलते तिकडे. मला ते- इसको अभी ब्लॉगिंग सिखाना मंगता. आयशूचं माझं एक ड्रीम आहे, ते आयशूला कम्प्लीट करायचं. जे मी नाही केलं तर ते पूर्ण आयशू करणार आहे. तू कर ना, तू कर, मी तुला टाकते ब्युटीचे. फक्त कशी उलट बोलते. अरे मी बोलते नॉर्मली, तू पण करू शकते या एज मध्ये. तू कुठे केलं? विचार आधी तिला आज खर से आधी ती कशाबद्दल? मॉडेलिंगचं मी त्यामध्ये हा, नाही केलंय का पार्टिसिपेट केलेलं. देन नाव इज युअर टर्न and you have to complete my dream. तेवढंच होतं, उलट बोलायचं, थोबाड वाकडं करायचं. मग सो व्हॉट? कसे वाटतात माझे शूज? चांगले वाटतात ते रे. गप. ए, जास्त बोलायचं नाही, का? म्हणून आम्ही लोकांनी रात्री वेड बनवलंय, पप्पानी आणि मिनी. जा. सोनूने आणले तुझ्यासाठी शूज, घरी जाऊन बघ. आणि आम्ही नाही आणले. असं सेम शूज त्याच कलर मध्ये पाठीमागे Adidasचं मी घेतलं लोकल वाल्याला. म्हणून रिअल वाले घेतले सेल मध्ये. मला पण तेच घ्यायचे. आणि मी घेतले ना 2,500चे एक शूज Adidasचे होते. जरा पण चांगले नव्हते कधी. मम्मी ना शूज वाईट. ते नीट हलवायचं अगं, नाही. व्हाईट अँड गोल्ड होतं ते सलॉन साठी माझ्या. हा, पण ते चांगलं नव्हतं. आणि ब्लॅक शूज नाही घ्यायचे असतात. ब्लॅक आवडत पण नाही मला शूज. तूच घातलाय. काकी सांगितलं, काकीने मला. ते पण एक रिझन वेगळं आहे. ते आपलं पण ब्लॅक एक आपल्याला रिप्रेझेंट करतं. माहितीये, ते ब्लॅक आपण- शूज बोलली मी, ब्लॅक हे नाही बोलली मी. तिला बघा. शूज हे आपलं शनी असतं, समजलं? मग कधी पण शूज क्लीन ठेवत जा. तू खूप घाण करते शूज आणि धुवत नाही, व्यवस्थित कसं ठेवत जा. वाटतंय? चांगलं वाटतं. फक्त आपल्याला हे कपडे नीट ठेवायला पडणार आहे सोनू. कसं फिट चेक कसं देतात गाईस? असंच करतात ना काहीतरी तुम्ही लोक? घुम 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 असं. हा. अरे हट सली. हो, म्हणजे असं फक्त गोल गोल फिरायचं असं. हा. आणि असं असं करायचं म्हणजे नाही ते नाही ते नको करू काय. असं पण करतात असं. असं करतात ना. असं करतात फक्त असं एकदा. करतात आणि असं पण करतात. मी खूप व्हिडिओ बघितले म्हणून बोलते. पण ते लोक मस्तीमध्येच करतात. हा. सो गाईज, आता मी जेवले, मी आणि मम्मी. आता आम्ही दोघं जाणार आहे. तुझ्या फोनची क्लिअरिटी एवढी घाण काय येते? कारण तू काढते ना व्हिडिओ आणि त्याच्यावर हाताने पुसते. वाव. सो मी रेडी झालेली आहे गाईज, आणि मी चालली आहे मोटर ट्रेनिंग स्कूल मध्ये आज. माझे शूज नाही, आजच नाही जाणार आहे. बघू, आज ऍडमिशन करेन त्याच्यामध्ये. आणि पहिलं तर स्वतःच्या नावावर गाडी घ्यायची आहे, तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 फोटो घेऊन जाते. मम्मा, माझे फोटो आहे. हे बघा काय चाललंय. त्या दिवशी एवढे भांडत होते हे लोक मला फोन करून. मम्मी, माझे 2 फोटो आहेत तुझ्याकडे. ते बघ, त्याच्यामध्ये चेक कर जा. टाइमपास करते, मला निघायचंय लवकर. लेट होतोय. तिकडे आजी थांबली आहे, सर्व थांबलेत. आणि ही जर टाइमपास टाइमपास मी रेडी पण झाली. उठला सुटला स्वतःच केलं आणि निघाली आणि झालं. सगळं करून बघून निघावं लागतं मला. तुमच्यासारखं थोडी मोकळं आहे. मोकळं नाही, मी मोकळी नाही बाबा. चल लवकर. आता मला घरात सगळं करून निघावं लागतं. लेट्स गो. चल, असं आपण नेक्स्ट 1-2 महिन्यानंतर असं मस्त कारने जाणार. हो, चालवणार तू. मी चालवणार. मी नायगावनी म्हणजे हा, नायगावला घेऊन येणार गाडी. इथे घेऊन येणार शिकल्यावर. काय पार्किंगची आपली. मग शिकल्यावर घेऊन येईन इथे. कधी कधी तिथे ठेवेन, कधी ट्रेनने, काय पण करू शकते मी. माझी गाडी आली आहे. मी दुबईला जाईन गाडी घेऊन. माझं पण असं खाली फेकलं. हे तुमची कामं ही अशी. मी नाही फेकलं. तिथे सगळा पसारा करून पडलं टाकला. असेल. मला फोटो ए, आयशू, काढायलाच लागणार आहे. समोर साऊथ वॉल वरती लाव.
Oh. नाही तर वेस्ट वॉल वरती तुझं ते लाव. Oh. ते कुठे ठेवलंस? Guys, ये देखो मेरे पास है अभी है ये मॉडल नहीं है पर कलर है और गाड़ी है बहुत हो गया चल यार लवकर डब्बी डब्बी येशू पण मस्त आता कारमध्ये बसेन माझ्या बाजूला है ना येशू है ना येशू येशू पप्पासोबत लय कारमध्ये फिरली आहे ना हे भगवान क्रॉस पप्पाचा मला 4 वाजता फोन 4 वाजता मला झोपच येत नाही मला 4 वाजले 5 वाजले झोपच येत नाही मग पप्पाचा फोन आला काय झोपली नाही अजून काय माहिती कसं मी म्हणे मला झोपच येत नाही तर हा गाडी ना येऊ दे मला 10 दिवसांनी मग आपण चांगली फिरूया मस्त जाऊया मग विचार करूया कधी जायचंय कुठे जायचंय ते चल. आणि मला बोलले मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये तोपर्यंत नाव टाक आणि 1 महिना तरी तू तिकडे शिक म्हणजे कसं त्या लोकांकडे ते असतं ना पप्पा बोलतात नवीन गाडी आपल्याला ठोकाठोकी ठाकी ठुकी नाही करायची आहे ह्या लोकांना जरा पण नाही समजत की आता माणसाने दरवाजा खोलला आणि घराच्या बाहेर जातोय तो तर आपण जरा हळू बोललं पाहिजे आजूबाजूवाल्यांना त्रास नाही दिला पाहिजे जास्त नाही पण आम्ही देणार नाही तर आम्हाला झोपच येणार नाही अबे चला ना फट मम्मी चल नाही तर मी जाते आता माझी लिफ्ट आली त्यांना गाडीमध्ये जर बसवलं ना विंडो बंद करून बसवणार विंडो बंद करून नाही तर सर्व बोलतील काय भिकारी लोक आले येड्याचा बाजार आलाय पार सुबह त्याचा आरसा कमी पडलेला इकडच्या पण आरशामध्ये येऊन बघते रेडी व्हायलाच तिने 2 तास हो काय खोटं बोलतेस आधी खोटं बोलते नुसती नेहमी का बस तू खोटं असं वाटत होतं आता एक लाफाने एक शिव येणार आहे सो आता आम्ही रेडी आहे हे शूज कसे वाटतात ते मला जरा प्लीज सांगा गाईज काजळ मला थोडं नाही लावलं पाहिजे होतं असं वाटतंय आता पण ठीक आहे नेक्स्ट टाइम नाही जाएंगे दोस्तों काय करते माउथ फ्रेशनर आहे घे खा मीनू बोलतो हे असे कपडे का घालून आली आहे अच्छा तुझ्या तीच बोलली वीरू आज असा कसा काय बोलतोय आता आम्ही चाललो आहे परत मी काय केलं माहिती मी एवढी शाणी आहे त्यांनी मला बोललं आधार कार्ड आणि पॅन कार्डचा झेरॉक्स घेऊन ये मग चल नाही हा तुझ्याकडे आलाय बाबा मग तू माझ्यापेक्षा लांब आहे जरा नंतर आणूया आपण चल आता जो काकीने दिलं त्याला खायला बाबा मीरूनी एक पाळून ठेवलाय प्राणी संग्रहालय ए माझ्याकडे नाही यायचं मेरा फाट दिया मी काळी का दिसते एवढी मी एवढी काळी नाही आहे गाईस एवढी काळी का दिसते मी आज ह्याच्यात कॅमेरामध्ये काय माहिती पण मी काळी नाही आहे बघा बघू शकता तुम्ही आणि यार हा कुत्रा काय मागेच लागलाय यार हा ते खायलाच दिलेला काकीनी त्याला रे हा कुत्रा काय मागे लागलाय विरूच्या माझी गाडी मोठे शौक आहेत यार डॉगीचे ह्याला दही पाहिजे दही चाहिए सळको वीरूला माहितीच नाही मी गाडी घेते वाव अख्खी दुनियाला माहिती पडते आणि माझ्या भावालाच माहित नाही वीरू शेट आता सर्व कुत्रे येणार आहे का ह्याच्या मागे आता मला पाहिजे होता झेरॉक्स पाहिजे होता मी कलर झेरॉक्स घेऊन आली आता परत जाते घ्यायला वा आणि 2 पाहिजे होते 2 आधार कार्ड 2 पॅन कार्डचा झेरॉक्स मस्तपैकी मी एकच घेऊन आली एक घेऊन आली ते पण कलर चल टाइम है हाँ टाइम है नंतर चलो लोग मैं करूँ क्या नहीं ठीक है कहाँ पे करना है वो म्यूजिक डालूंगी उसमें आप बोल सकते हो आप भी आ सकते हो यहाँ पे साइन मैं आऊँ हाँ आ सकते हो यहाँ पे भी साइन रुक जा यहाँ पे भी साइन यहाँ पे भी साइन यहाँ पे साइन
मुंडी तिथं काय हॅलो 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 हां मॅडम बोलो मॅडम हाँ हाँ बिल्कुल